मी संजीव बाबूराव गोठे, मुख्याध्यापक, घनश्याम काशीराम विद्यालय, आमोदे, तालुका यावल या विद्यालयामध्ये सन 1997 पासून कला शिक्षक म्हणून कार्य करत होतो। संस्थेने सन 2019 रोजी 19 मध्ये मला मुख्याध्यापक पदाचा जबाबदारीचा कार्यभार दिला आणि तेव्हापासून एक विविध उपक्रमशील शाळा म्हणून माझी शाळा तालुक्यात परिचित आहे। नव्हे मी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी विकास कसा करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो। या वर्षाच्या नव्हे गेल्या 3 वर्षापासून मी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभागी असून 3ही वर्ष स्पर्धेमध्ये होतो। याही वर्षी स्पर्धेमध्ये असून कदाचित त्यासाठी मी लायबल ठरणार आहे। अजून त्या संदर्भामध्ये घोषणा व्हायची बाकी आहे आणि हे करत असतानाच पुन्हा तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून मुख्याध्यापक संघ यावल तालुका कार्यकारिणीचे जे मावळते अध्यक्ष होते जयंतदादा चौधरी यांनी गेल्या 25 वर्षापासून या संघटनेचा कार्यभार तालुकाध्यक्ष म्हणून सांभाळला आणि त्यांनीच माझ्यामधले गुण हेरून मला मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष तुला व्हायचं आहे असं सुचवलं आणि त्याला संपूर्ण तालुक्यातल्या मुख्याध्यापकांनी दुजोरा दिला आणि अशा पद्धतीनं माझी बिनविरोध निवड त्या ठिकाणी झाली। मुख्याध्यापक संघाचा कार्यभार करत असताना मला याची जाणीव आहे की फक्त आपल्यापुरतं हे पद मर्यादित न ठेवता आपल्या सोबत जे असणारे मुख्याध्यापक आहेत, तालुक्यातले मुख्याध्यापकांना बरेचशा अडचणी असतात। त्यातली प्रामुख्यानं पहिली अडचण असते ती म्हणजे शालेय पोषण यंत्रणा। ही शालेय पोषण यंत्रणा सांभाळत असताना बऱ्याचदा काही विविध घटना घडतात की ज्या घटनांशी मुख्याध्यापकांचा काही एक संबंध नसतो किंवा त्या शालेय पोषण आहाराच्या बाबतीत हकनाक त्रागा केला जातो, परंतु आपण ते जर का नीटनेटकं जबाबदारीनं सांभाळलं तर आपल्याला निश्चितच त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं। आणि यासाठी सगळ्या मुख्याध्यापकांमध्ये त्या यंत्रणाविषयक आत्मविश्वास कसा निर्माण होईल यासाठी मला सर्वप्रथम प्रयत्न करायचे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करायची आहे। आता नवीनच नियुक्ती झाल्यानं माझं 2 दिवसापूर्वीच तहसील कार्यालय यावल यांच्यासोबत बोलणं झालं आहे। नायब तहसीलदार गांगुर्डे साहेबांच्यासोबत बोलणं करून मी एक नवीन उपक्रमाला मुख्याध्यापक कार्यभार हातात घेताना, तालुका अध्यक्षाचा कार्यभार हातात घेताना ठरवलं की आपल्या परिसरामध्ये आपण जेवढा मोठा सातपुड्याचं जंगल आहे, या सातपुड्याच्या जंगलामध्ये जर का सीडबॉल तयार करून शाळांच्या माध्यमातून सीडबॉल तयार केले आणि त्याला जर तहसील यंत्रणेची मदत घेतली तर त्या माध्यमातून एक वृक्ष संवर्धनाचं मोठं काम आपल्याला करता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करता येईल। या दृष्टीनं माझा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे आणि मी तो या 2-4 दिवसामध्ये पूर्णत्वाला नेण्याच्या तयारीत आहे। यासोबतच तालुक्यामध्ये ज्याही वेळेला मुख्याध्यापकांना विविध अधिकारी वगैरे भेटी देतात तर त्या भेटींना आपण सामोरं कसं जायचं, आपलं ऑफिशियल रेकॉर्ड कसं अपडेट ठेवायचं या संदर्भातही मुख्याध्यापकांना सर्वतोपरी मदत करण्याचा माझा मानस आहे आणि या दृष्टीनं माझ्या कामकाजाची वाटचाल असणार आहे। असे अजून बरेचसे विषय मला घेऊन ही संघटना पुढे न्यायची आहे। शिक्षकांमध्ये, मुख्याध्यापकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे। शिक्षकांनासुद्धा स्थैर्य कसं प्राप्त होईल, हकनाक कुठल्या अधिकाऱ्यांचा बाऊ न करता आपलं कामकाज सुरळीतपणे कसं करावं यासाठी सर्वांना मदत घेऊन मी चालणार आहे। धन्यवाद।